गुण गायीन आवडी हेच माझी सर्व जोडी। तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी। गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी। समचरण सरोजो सांद्र नीलांबुदाभं जगन निहत पाणी मंडनं मंडनानं। तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं। वरिया समस्त ग्रामस्थ मंडळी शिरकळस सर्वांच्या अथक परिश्रमातून आयोजित हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ भागवत कथा प्रवक्ते हरिभक्तीपरायण सूर्यभान महाराज आवलगावकर यांच्या मुखातून आपण कथा ऐकत आहात। या प्रसंगी उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, गावातले नवयुवक, सर्व बालमित्र सर्वांच्या समोर सर्वांच्या पाठांतरातला सद्गुरू मोतीराम महाराजांच्या या पूजेच्या प्रसंगी नेमानं घेतला जाणारा हा अभंग सद्गुरू मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू। विठ्ठला विठ्ठला वडिलांमुळे मी वर्षभर हाल घालणार नाही असा वरतही म्हणून घातला नाही, बाबाला घातला तरी मला चाला। या प्रसंगी आपण सर्व मंडळीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। राहू द्या भागवत कथेच्या सांगतेचा दिवस आहे। वेळेची अर्थपर्त होत असते कथा म्हणल्यावर। मी गाव शेजारी येऊन बसलो होतो बाबा, झोपलो होतो मी या झाडाखाली। ते खांबेगावचा दुसरा एक माणूस आहे ना रे आपला, बुटकेला काय नाव आहे, नाही पाया पडलेला तिथं कोणी आहे दुसरं आहे का इथं? नाही का तिकडेच गेला ती मोटरसायकलवर होता ते जरा लंगडा असल्यावर आहे। इंडिका गाडी, चार्जिंग स्कूटी का त्याला माहिती आहे। मी इथं येऊन म्हणलो आराम करतो, आरती झाली, कथा कीर्तन सुरू झालं की बोलवा। 100 फोन केले वा ह्या शिरकळसवाले, कुठवर आले तर अरे इथंच आहे, होऊ दे की भजन सुरू होऊ दे। कथेचा समारोप झाला की सगळ्या लोकांची इच्छा असते 7 दिवस दर्शन नाही झाले तरी आज व्हावं, तळमळ राहते बाकी का। कुठवर आला, कुठवर आता का मी का पाकिस्तानातून राहिली आलो आर म्हणलं सगळ्या लोकांना पाया पडू दे। नाही नाही इथं आलं तरी मधी गाडी घाला, गाडी मधी घालते काय बोलायची पद्धत झाली। शाने सुरती माणसं आहेत तुम्ही। कथाकार 7 दिवस असतात आणि कथाकाराच्या रूपानं आपण शुकाचार्याकडे जशी पाहतो तशी दृष्टी पाहत असतो। त्यामुळे कथाकाराला शेवटच्या दिवशी लोकांची इच्छा असते दर्शन द्यायची, घेऊ देतलं पाहिजे। गडबड मला गडबड असली तर मी आधीच सांगतो ना, गडबड आहे बा, मला तितकी गडबड नव्हती, लय अशी असल्यावर तर मी म्हणतो आवरायला लावा ते भागवत करायला, कानाला मोबाईल लावा मी सांगतो। मला तितकं हे नव्हतं बा, आठपल्यावर जाऊ आवरा, कुठवर आली अरे मी इथंच आहे। आल्यावर फजिती होती ना, ते बाया माणसं मला शाप देतात हे कशाला आले म्हणते, आम्हाला दर्शन घेऊन असं होते। गावातल्या एका माणसानं फक्त फोन लावायचा आम्हाला, बाकीच्यानं फोन लावायचे नाही। फोन उचलाय बसलोत काय आम्ही बाकीच्यानं, आणि कीर्तनाला येणाऱ्यानं फोन लावायचा नाही। खांबेगावल्या पॉम्पलेटवर लिहिले नाव डायरेक्ट याच विठाला विठाला।
आज हा समारोपाचा प्रसंग आहे। आजच्या प्रसंगी जगद्गुरु तुकोबारायांनी भगवंताकडे प्रार्थना केलेली आहे, मागणी मागितलेली आहे। देवाकडे मागणी का मागितली? देवाची इच्छा होती म्हणून मागितली। वास्तविक पाहता तुकोबारायाची इच्छा नव्हती देवाला काही मागावं म्हणून, देवच जगद्गुरु तुकोबारायाच्या तोंडाकडे पाहू लागले। असे मागण्याची आस मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोगत। महाराज देवाकडे बघू लागले, देव महाराजाकडे बघू लागले। नजरा नजर झाली दोघांची। मोठ्या लोक शब्दात आपलं मत व्यक्त करत नाही, डोळ्यावरच कळते। कोणावर कळत, कशावर कळते? आणि ज्याला डोळ्याची भाषा कळते ती खरं नातं आहे। पाहुणा घरी आला ना बांधासराव, मालकानं फक्त धर्मपत्नीकडे पाहावं, असं पाहिलं की तिला ओळखू यावं नवऱ्याला काय म्हणायचे, तिला बायको म्हणायचं, तिला काय म्हणायचं, अर्धांगिनी। कसं कळा, कसं कळा? डोळ्यावर। हा, डोळ्याची जरब पाहिजे, डोळ्याचीच भाषा पाहिजे। काही लोकांच्या मरून गेले आता काय, कोणावर डोळे हे करते ना? काही लोकांच्या काय गेले आता, वैकुंठाला गेले आणि कोणाला डोळे वटारते ना? मी आमच्या तारकाच्या काकाला रोजच म्हणायचं, तिथं सप्त्याला राहिलं, मी म्हणलं लोकांचं लेकरू आपल्या घरी वाळून गेलं लोक तुमच्या धाकानं। महाराज काका म्हणले मग काही धाक नाही, कसं गुलाबराव धाक नाही तर काय होता? डोळ्याची भाषा असती, डोळ्याच्या वापनच पिकल्यावानी होतो। डोळ्याच्या वापनच होय, धसकीच पिकल्यावानी होय। डोळ्याची भाषा असली पाहिजे पती पत्नीमध्ये। देवभक्ताचं पती पत्नी सारखंच नातं असतं, इतकं जवळच आहे। आमच्या पदरचे शब्द आहेत का, स्पष्टीकरण देऊ ना तुम्हाला, स्पष्टीकरण। देवा तोची भक्तो तोची योगी तोची मुक्तो तू वल्लभामी कांतो आई सापडी। देवाचं भक्ताचं नातं कोणासारखं आहे? शरीर दोन आणि दोघांची मन एक, तसंच नवरा बायकोचं शरीर दोन आणि दोघाचा विचार। नवरा बायको नाही तर ऍडजस्टमेंट आहे, मग काय अर्थ आहे त्याला?
उगच आपलं काही घरी चहा प्यायला जायचं की नाही वाटतंय उगच आलोच बाबा, मी तर पेतच नाही समजा, भलतीच किरकिर त्या दोघायची. तुम्हाला आधीच सांगता येत नाही का? आणि कयाला ते भागवतकरला चहा प्यायला आणलं, हाय का दूध, हाय का सरपण, का हातपाय मोडून चुलीत घालून, ते भागवतकर म्हणले मला चहाच नाही. इतका तुमचा हे करूस तळतळाट पिऊस तो नकोच. महाराज कोणी बाहेरच्या आणलं, मालकानं नुसतं बैठकीत बसल्यावर नुसतं असं करा, समोरच्यानं ओळखून घ्यावं काय, तिला काय म्हणावं, पत्नी म्हणावं, नाही तर मग काय, चला महाराज चहा प्याला, चला महाराज चहा प्याला. महाराज नग नग म्हणाले. त्याने घरी गेलं की कोणताच मिळाला, बाईच नाही घरी. काय अर्थ आहे त्याला? डोळ्याची भाषा असते, डोळ्याची. हे दोघ जण जे असतात, देवन भक्त जशी एकरूप असतात, तसे पती पत्नी एकरूपच असतात. तुकोबाराय देवाला दर्शनाला गेल्यावर बोलू लागले, म्हणले देवा का देवा काय पाहलात? मोठे माणसं फार संयम म्हणजे ते बोलतच नाहीत, बोलून दाखवितच नाही, फार दम असते त्याच्यात. काय नाही म्हणे, काय नाही म्हणले, इतकी दिवस कधी पाहिलं नाही ना, आताच कसं पाहिलं? काय नाही म्हणले महाराज, तुमच्या पिढ्याने पिढ्या या परमार्थात गेलात आणि सगळी सेवाधारी लोक होते, त्या संपूर्ण पिढ्याचं ऋण माझ्या डोक्यावर झाले तुमच्या, आणि तुम्ही तसेच निघालात. मला वाटतंय जे जे माझ्यावर कर्ज तुमचं झालं, निदान व्याज तरी काय करावं, द्यावं. मला वाटतंय डोक्यावर ओझ निदान कुठे यावं, खांद्यावर तरी यावं, असं मला वाटतंय. तुम्ही काहीतरी मला मागावं. महाराज हसू लागले, देवा मागायची काही अडचण नाही, पण बापजाद्यानं काही नियम आम्हा अनुचित, वडिलाची रीत मागत असो, जाणत असो. तुकोबाराय म्हणले, देवा तुमच्या जवळ काही मागावं अशी आमच्या बापजाद्याची रीत नाही, म्हणून काही मागितलं नाही. पण प्रत्यक्ष देवच ज्या दिवशी तुकोबारायाला प्रसन्न झाले, नाही महाराज मला वाटतंय तुम्ही काहीतरी मला मागावं. कसं असतंय, मोठ्या लोकांची मन सांभाळली पाहिजे. संतांची मर्जी, देवाची मर्जी, त्या मर्जीनं आपण वागलं पाहिजे. आपल्यावर त्याच्यावर नाही लादलं पाहिजे, त्यांच्या मर्जीनं आपण चाललं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. कारण त्यांना नाराज करून काही अर्थ नसते, त्यांना नाराज करायचं. देवाला नाराज, देवही नाराज होऊ नयेत आणि आपलंही काम व्हावं, देवाचाही शब्दात तोलला असं वाटावं, म्हणून महाराजांनी मधला मार्ग काढला. एखाद्या वेळेस मोठ्या माणसानं काम सांगितलं जरी नाही जरी करायचं ना, तर नाही म्हणायचं नसते. बरं म्हणायचं. काय म्हणायचं? बरं हो. तिथून दुसरीकडे का जाणं होईना, करीत नाही जा, त्या मोठ्या माणसाचा अपमान होते त्याच्यात.
मोठी माणसं एखाद्या वेळेस म्हणत असतील तर आपण ऐकलं पाहिजे. देवाची मर्जी कशी मोडावी म्हणून महाराजांना आता देवाला कसं नाराज करावं. देव आपल्याला प्रत्यक्ष प्रसन्न होऊन मागा म्हणतायत. देव म्हणजे का साधी सोधी गोष्ट आहे का. योगी याचे ध्यानी ध्याताना तुळशीनं आपल्यावर प्रसन्न झाले. मोठे मोठे लोक तप करतायत पण भेट सुद्धा नाही त्या देवाची. योगी योगीशिनताती साधन कपाटी परी नाही भेटी ध्यानी म्हणी. कपाट म्हणजे काय. गोदरेज. कपाट म्हणजे हिमालयाच्या दऱ्या खोऱ्यामध्ये जी दगड माळ कोरलेली असतील का नाही लेण्या, त्यामध्ये जाऊन काही लोक तप करत बसलेले आहेत. ही योगी लोक त्यांच्या जीवनाचं एकच ध्येय आहे, फक्त देव. काय खातात ते, काय पितात, तहानेची पियावी, भुकेची खावी, अहोरात्र काय वार. हा आपल्याला तर थोडं जमत नाही. साधे लोक नसतात ते, हट्ट योगी असतात, विंजान योगी असतात, उत्तान योगी असतात. एका पायावर उभं राहून तप करतात. शीत ओढवावे, उष्ण पांघुरावे, वृष्टीची असावी घरातू. होय, वृष्टीची असावी घरात. कसं त्यांचं तप असते काय, अघोरी तप, कठीण तप असते. कुंभमेळ्यामध्ये गेल्यावर कळतंय तुम्हाला. मी गेलो होतो यंदा. एक एक महात्मा असा वाटला, अरे बापरे काय वय. वागा तिथं हे तिथं वागा मी आलतो का नाही. भारत नाव आहे की रे तुला. नाव महाराष्ट्रात राहतोस, तुला भारत नाव ध्यान येईन झाल्या. वागा मी लवकर आलतो का नाही. त्या बघा, हे बघा महाराज, त्या बघा ते मनुष्य आमचा. ते लवकर आलतो का ना वागा. हा कुठवर आलीत. आर म्हणलं भागवत करायला पूजा होऊ दे, माय दर्शन होऊ दे, मला लई गडबड नाही. आबा गडबड कर, जाऊ गडबड कर जा. आम्हाला माहिती राहते, आम्हाला माहिती असते. आमचं बी नवरा बाई कोणीच राहते भागवत करायचं ना. आमचं आम्हाला ठापा ठेपा राहते. होऊ दे बापा. इथं कसं असतं, एकमेका सहाय्य करू, नाव का धरू. सुपंथ सहकार्याची भूमिका आहे आमची पहिल्यापासून. कोणालाही सहकार्य आहे माझं, कोणाला बी मी कोणाला विरोधन, कोणाला महाग सरकायची असं माझ्या रक्तातच नाही. एकमेका साह्याचीच भूमिका आहे गुलाबराव. काय कोणाला महाग खेचलं का तुम्हाला भजनेला, कोणाला का
परमान जरी चुकलं तरी मी त्याला काय म्हणत नाही, मला ढेकळ येत नाही त्याला काय तरी मी घेतो. सहकार्याची भूमिका आहे माझी. माझा मुद्दा जाईन विसरून तुमच्या, तुम्हाला दटवायचा माझा विषय नाही आहे. आचारसंहिता शिस्तीचा विषय आहे. शिस्त लागली पाहिजे आपल्याला. योगी लोक तप करतायत, हेतू काय आहे? कोणाचं दर्शन व्हावं, साक्षात्कार हो, साधी गोष्ट नाही. तपश्चर्याचा हेतूच ते आहे. पण सुद्धा तरी सुद्धा बरी नाही भेटी ध्यानी म्हणे, कठीण आहे. परमात्मा तितका सोपा नाही. आता मला 22 वर्ष झाले की मला तर मिळच नाही आज कुठे की देवन का आहे की कसा आहे की. चालू आहे उगा आता काम चालू आहे. म्हणजे हे लोक नाही का बापाचं रान वाहून खातेत, तसं मी रान वाहून खालो. पण ते ध्येय नाही अजून मिळ लागला. देव का आहे की संत का आहेत की धर्म का आहे की काय नाही. चालू आहे, चलायले. हेतू काय, मिळवायचं काय तुम्हाला? परमात्मा तितका सोपा नाही गडे, नाही सोपा. मोठे मोठे लोक गेलेत पण नाही अंदाज लागला नाही त्याचा. जवळ राहून मिळ लागला नाही. विठाला विठाला देवासाठी तप करणारी माणसं सुद्धा साक्षात्कारापासून किंबहुना ओळखीपासून दूर आहेत. 1000 वर्ष तप केलं होतं नंदन यशोदेनं. कोण पोटाला यावं? देव. पोटाला नाही आले, पोटाला देवकीचे आले, प्रगट यशोदेच्या दारात झाले. 11 वर्ष राहिले. 11 वर्षात सुद्धा नंद राजा आणि यशोदा माता श्रीकृष्णाला काय समजू लागले? देव. विठ्ठला विठ्ठला लेकरू आमोचे म्हणे दसवंती नंदाची चित्ती तोची भाव माझी वाणी तुझे वरण गुण नाम. देवाला काय समजू लागले दोघं नवरा बायको? लेकरू आहे आमचं. कोण? श्रीकृष्ण आमचं कोण आहे? लेकरू आहे. ज्या दिवशी श्रीकृष्णानं 11 वर्षाच्या नंतर गोकुळ सोडायचा निर्णय घेतला त्या दिवशी उजळले. तोपर्यंत उशीर झाला ना. एका जनार्दनी रथ गेला निघून. आता काय करत? देव तुमच्या जवळ राहून, देव तुमच्या सानिध्यात राहून, देवाच्या माग पुढं तुम्ही सगळं पाहून सुद्धा समजणं अवघड आहे. नभाचाही साक्षी पाताळा पर, नभाचाही साक्षी पाताळा पर, नभाचाही नभाचाही साक्षी पाताळा परोता उर्वाळीते माता हाते त्याशी. ईश्वराचं अस्तित्व लहान आहे पण तो परमात्मा हिच्या दारात यशोदेच्या लहानाचा मोठा होत असताना माझं लेकरू आहे म्हणून लागली, मया करू लागली श्रीकृष्णाची. देव म्हणून मया करू लागली. हो म्हणा काय म्हणून मया करू लागली? माझं लेकरू आहे.
ज्या दिवशी श्रीकृष्ण गाव सोडून जातायत त्या दिवशी यशोदाई साहेबांना उजळत होत. त्यावेळी यशोदाई साहेब लय रडले. कृष्णा यशोदाई साहेबाचा भगवंत किती जीव होता म्हणावं सांगा. या आनंदाची अंगणी मिळाल्या गवळण म्हणती. शाबाश शाबाश शाबाश. म्हणती यशोदेला कोठे गे सावळा. गवळणीने विचारल्यावर श्रीकृष्ण म्हणू लागले मथुरेशी शारंग पाणी. यशोदा म्हणू लागल्या मथुरेशी शारंग पाणी जातो गे सावळा. मला ती सगळं मांडायची नाही भूमिका, मला एकच मांडायची. देवानं तुमच्या दारात प्रगट व्हावं, लहानाचं मोठं व्हावं, पण त्या देवाच्या साक्षात्कारापासून आपण वंचित राहावं ही शोकांतिका आहे. विठाला देव हा जाणण्याचा विषय आहे, साक्षात्काराचा विषय आहे. देव सोपा विषय नाही, तेवढा फार कठीण विषय आहे, फार अवघड आहे. तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनी. याचा अर्थ काय? पाहता पाहणे दुरी सारोनी. अभ्यासाचा विषय यायला येते, मला येत नाही बाबा. मी आपला हरी हरी करीत असतो. पाहता म्हणजे पाहणारा, पाहता म्हणजे कोण? पाहणे म्हणजे जे दिसतंय हे दृश्य, याला बाजूला सारावं लागतं. जसं मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण, ह्या दोन गोष्टी बाजूला सारल्या म्हणजे आपण हरलो, आपण विसरलो. मी कोण आहे ही बाजू भूमिका बाजूला ठेवावी लागते. आणि हे दिसायले हे जे आहे ना हे सत्य आहे असं वाटू नये. राहिला अनंत पलीकडे, त्याच्या पलीकडे देव आहे. आता आपल्याला जे दिसायले आपली अशी भूमिका आहे, जे दिसतंय ते खरं आहे आणि जे दिसत नाही ते कसं आहे? खोटं आहे. बर, ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या सगळ्या खोट्या आहेत का? हो म्हणा. सगळ्या गोष्टी दिसत नाहीत त्या खोट्याच असं म्हणा. आम्हाला दाखवा बरं म्हणलं देव, तितका सोपा आहे का दाखवायला? नाही. परा पश्यंती मध्यमा वैखरी, परा पश्यंती मध्यमा वैखरी. चारी वेद खुंटले वाण्याचारी, चारी वेद खुंटिले वाण्याचारी. बोल बोलोनी बोलाची बोहरी, बोल बोलोनी बोलाची बोहरी. सच्चिदानंद म्हणणे तेही दुरी हो. हे सोपं नाही मग, अभ्यासाचा विषय आहे. देव म्हणजे तुम्हाला वाटायले इतका सोपा आहे का? ती का बाजारचा भाजीपाला आहे का? इतका अवघड कठीण विषय आहे तो ईश्वर म्हणजे. परंतु तो ईश्वर
ध्यानामनात न येणारी लोक तपश्चर्या करून तो हो त्यांना साक्षात्कार नाही झाला. तो जर देव तुकोबर आहे म्हणले माझ्या समोर जर मला म्हणत असेल महाराज तुम्हाला काय पाहिजे मागा, हा मी त्यांचा अवमान करणं हे बरं नव. लोक मागायचे उठती की येती द्वारी दे दे म्हणते. कोणाला म्हणते? देवाला मागणाऱ्याची संख्या जास्त आहे का न मागणाऱ्याची संख्या जास्त आहे? जे कधीच पाराकडे आलं नाही त्याला 2-3 क्विंटल सोयाबीन कमी होऊ द्या, ते कोणावर रुसते? कोणावर रुसते? एखाद्या कधीच मंदिराकडनं येणार कधीच देवाच्या तोंडाला न येणार माणूस आणि त्याच्या घरी एखादं तर्ण बाण लेकरू मरू द्या, त्या घरच्या बाया कोणाला शिवाय देत्या? उद्धव साहेबाला. कोणाला? काहीच संबंध नाही की बाई तू पाराकडे आली नव्हतीस. इतकं देवावर खापर फोडायला देवान काय तुझं वाईट केलं? म्हणजे माणसाची देवावर आरोप करणारी लोक आहेत जास्त, माणसं आरोप करणारी जास्त आहेत, मागणारी जास्त आहेत, न मागणारे कमी आहेत. तुकोबारायाला वाटलं देव माझा न मिळणारा कोणाला मागितलं तरी सुद्धा न लक्षात येणारा देव आज माझ्या समोर आहे आणि तो परमात्मा मला मोठ्या मनानं मुक्त कंठानं द्यायला तयार आहे. आणि प्रसन्नतेनं देव मला म्हणतायत की महाराज मला तुम्हाला काहीतरी द्यायचंय. आता अशा वेळेला आपण देवाचा अवमान करणं अपमान करणं बरं नव्हतं. देवाचाही शब्द तोलावा, आपल्याही बापजाद्याचा शब्द तोलावा आणि आपलं काम व्हावं, अशा दोन्हीच्या या जोडावर महाराज आज येऊन उभे राहिले आणि काय म्हणू लागले? विठ्ठल विठ्ठल आज महाराजांनी देवाजवळ एकच प्रार्थना केली, आम्हाला तुमचा विसर होऊ देऊ नका. विसरलं की कार्यसिद्धी होत नाही हो, कार्यसिद्धीला जात. भावार्थ रामायण फार गोड आहे हो. या लॉकडाऊन मध्ये मागल्या जरा वाचित बसलो होतो, काही कामच नव्हते ना. घरचे माणसं बी जेव घालाय जरा त्याला कानकोंड वाटला उठलं की जेवायच मागायला. मी म्हणलो फुकट कोण जेव घालायले. मग मी म्हणलं बा मी जरा रामायण वाचितो. हा म्हणले मग असं जरा माणसाला बरं वाटतं. नाही काय नाही आता ते लय बांधलेलं नाही ते. आणि मग तुम्ही रामायण वाचायचं 2-4 घंटे. रामायणामध्ये फार गोड विषय, लक्ष्मण शक्तीचा सांगतेचा विषय आठवा. संजीवनी आणली मारुती रे. कोणता पर्वत आणला काका? द्रोणाचल पर्वत आणला. तो लंकेतला कोण नाही,
सुषेण वैद्य एवढे डॉक्टर तिथं तज्ज्ञ, त्यांनी त्या औषधी शोधल्या, शोधून त्याचा रस तयार केला आणि रस तयार करून लक्ष्मणाची जी जखम होती, जो घाव होता, त्याच्यामध्ये त्या औषधी ओतल्या आणि लक्ष्मण सावध झाला. हो म्हणा माखन का असं आहे ते मुद्दाच तिथं आहे. त्या लक्ष्मण शक्तीचा पुरा लक्ष्मण शक्तीचा जे सारांश आहे की नाही तो कुठे, तेवढ्या औषधी टाकून लक्ष्मणाची हालचालच नाही. राम बघायला औषधी चुकीच्या आहेत का काय, एवढ्या मारुतीच्या आमच्या बेजारी होऊन काय आहे, कसं काय गुण येईल. आणि मग त्या सुषेण वैद्याला कोण सावध केलं, मारुतीराय म्हणले सुषेणा चुकलास, सुषेणा चुकलाशी मत, सुषेणा चुकलाशी मत, सुषेणा चुकलाशी मत, ज्याचेनी शास्त्राशी शास्त्र, ज्याचेनी शास्त्राशी शास्त्रार्थ. काय माकन कर, मला बी ध्यानात आहे, पण मी आता ध्यानात ठेवून झालो, आता मपलं वय झालं. एक जण म्हणला काऊन बसून करायलेत कीर्तन, मैले टाचाला त्रास आहे, टाचाचं हाड वाढले, त्या फुगडी खेळतावळे पुन्हा त्याला लागले, आधी एकदा लागलं होतं, पुन्हा काटा एक मोड आहे, आता मग आपलं काय खरं दिसेल झाली. काय लक्ष्मण शक्तीची, ए सुषेणा चुकलास म्हणलं. तुला जर वाटते ना ही औषधी काम करतील, मी काम करतो, ही अहंकार सोडून दे पहिला. काय सोडून, मी तर येरीच लक्ष्मणाला उठवितो, हे डोक्यातून काढ म्हणले तू आधी. आणि तुला जवळ लक्षात येईन मालक ब्रह्मांड नायक आहे, जा आणि काय मागून घे, चरण तीर्थ मागून घे आणि देवाच्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष करू नको. माणसाच्यानं काहीच होत नाही हे आधी डोक्यात आण. ब्रह्मांड नायक शेजारी आहे, त्या अस्तित्वाला विसरून तो औषधी जरी लक्ष्मणाच्या शक्तीमध्ये ओतल्या तरी त्याचा उपयोग होणार. आणि मग लक्ष्मणाच्या शक्तीत औषधी टाकायच्या अगोदर सुषेण गेले, प्रभू रामचंद्राच्या चरणी नतमस्तक झाले, चरण तीर्थ मागितलं, भगवंताचं नामस्मरण आठवलं, मग टाकल्या बरोबर लक्ष्मण काय झाला, सावचित झाला. मला एवढी सवय रामायण लक्ष्मण शक्ती सांगायला आलं नाही, मुद्दा सांगायचा मला. कशाला महत्व आहे, ईश्वराच्याच अस्तित्वाला महत्व आहे. या प्रसंगाला लक्ष्मण शक्तीचा प्रसंग आठवला की मला इथं हेच अभंग आठवला, तुझा विसर न व्हावा. विठाला विठाला देवाला विसरून तुमची कार्यसिद्धी नाही. साधी गोष्ट, शुभ कार्य तुमच्या घरामध्ये निर्माण होणार असेल, तुम्ही पहिलं कोणतं काम करता, अगोदर भिंतीवर कोणाची पूजा आहे, देवाची पूजा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हळदीला निघाल्यावर आधी अभिषेक कोणाला खेळता म्हणून सांगायला तुम्हाला, मारुतीला. का म्हणून, हे मारुती राया, हे आमचं जे कार्य आहे हे निर्विघ्नपणे काय होऊ द्या, सिद्धीला जाऊ द्या आणि आम्हाला यश येऊ द्या. यश मारुती मारुती. आणि म्हणून असते देवाची पूजा केल्याशिवाय पाऊलच नाही. कोणे कामात आपल्या देवपूजाच आहे, कुठे जात. वीर जरी पाळली, तर आधी वीरच्या वरी 1 2 3 4 5 काय 6 7 किती 7च आहेत. दरवर्षी एखादी वाढायली. हो, एका एरिया गेलतो, 10-12 धोंडे दिसले भगवे. मी म्हणलं हे कसं आहे, ते आसरायला का लेकर झाले काय रे. ते म्हणला ते सिंदूर लावा येतात म्हणला पोळ्याला, आणि ते उरला हात कुठं पुसाव, पुसलं की पुढच्या वर्षी माणूस म्हणतो अरे बाबा हे धोंडे इतके देव आहेत का की पुन्हा एक देव बनले त्याला वाढायला परमिशन व्हायला त्याच.
कुठेही जा देवाशिवाय नाही हो. वास्तुशांती जरी झाली तरी हे पूजा, लग्न जरी हे तरी पूजन आहे, सत्यनारायण हे ते कोणते असू द्या तुमच्या देवाच्या पूजनेशिवाय हे देवाची मंदिर जरी बांधलं तरी स्थापना आहे, पूजन आहे. देवाचं पूजनच आहे जागोजाग. कुठेही जा, कुठेही जा. अजून पुढे बोलू का? आता राहिलेच नाही पण बरेच आवत राहिलेत ना. आवत लावल्या लावल्या पहिलं तास, आवताचं पहिलं तास हंतावाळी पहिले लोक, जुने लोक, आताचे नाहीत, काय म्हणत होते? गणा गणा गणपती काम लागू दे सरस्वती, काय सुती 14 विद्याचा गणपती आणि तुला येईन मला येईन. झालं का? हे असंच आहे आमच्या संघ. आमच्या संघ मयासारखे सगळे शहाणे होत का? 14 ईदेच वान्य राहत का? झालं झालं आमचं कवर नादी लागलास म्हणजे लोक कवा जीव घालतो. मुद्दा असा आहे, ढवळा नंदी असं काय ते हाय की रे पार्वती हर हर महादेव असं सांगत जाऊ माणसाला. हे माणसं आमच्या संघाचं कसं असं आहे. आणि मग तुम्ही पाऊलाला पाऊल ते आवता उठत होता. ते धरायचं काय, रुमण्यावर हात ठुत नव्हते पहिले, सरतेवर हात ठुत नव्हते देवाचं नाव. देवाशिवाय कोणतंच काम नाही संसारात, कोणतंच काम नाही. जेवायला जरी बसला घास घ्यायचा अगोदर आपले बाप जादे देवाच्या नावाचा जय जयकार करायचे, कृष्ण अर्पण म्हणायचे, मग घास घ्यायचे. देवाशिवाय काहीच नाही. विठाला विठाला संसारामध्ये प्रवेश करत असताना ईश्वराची आठवण केल्याशिवाय आपण पाऊल टाकत नाही. देवाला, देवाचं अस्तित्व विसरून कसं चालेल मला सांगा ना. अस्तित्वच सृष्टीमध्ये त्याच आहे. आता हे जे मी बोलायलो तुम्हाला वाटायले बोलायला मी नाहीये, तो शिकविता धनी तसे वाणी शिकविता धनी वेगळाची. ही दिसायलेच शब्द आमच्या तोंडातून निघाले, तो ईश्वराचाच विषय आहे. अस्तित्वच ईश्वराचं या सृष्टीमध्ये. निमित्ताचा धनी केला असे निमित्त मात्र तुम्ही आम्ही आहोत, करता ईश्वर आहे. ईश्वराचं अस्तित्व मान्य करूनच चला गड्या. आपण जरी शिकलेली राहिलो, सुशिक्षित झालो, प्रगती झाली, विज्ञान युगातले असलो, काही जरी असलो, पण विज्ञान युगातले जे तज्ञ लोक आहेत त्यांचा विचार बघा ना. ते तर धर्माच्या पलीकडे जाऊन देवदेव करतात. सायंटिस्ट, शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम मुस्लिम समाजाचे होते. राष्ट्रपती पद मिळाले त्याला. कोणचं पद? राष्ट्रपती पद. रामेश्वरचे होते. रामेश्वर कुठले होते? रामेश्वर. रामेश्वर धाम आहे ना, 4 धाम, 4 धाम आहे. रामेश्वर, सेतुबंदी तू आमचा माणूस लय हो. ते तुला विचारलं होतं का 4 धामापुरता आहे का? मी ज्योतिर्लिंगाचं म्हणलं तर बरं मला येत नाही, मी लोकांना विचारून बोलत असतो. हे संच असे करते, कसं करावं? चातुर्मास. चला विनोदाचा भाग सोडून द्या. त्या रामेश्वरचे होते डॉक्टर APJ अब्दुल कलाम. तुम्हाला नवल वाटेल काका, त्यांना जर एखादा प्रयोग जर
भीती वाटू लागली आणि तो कसा होतो की असा वाटायचा, तर ती काय करीत असतील त्या टायमाला तुमच्या म्हणणं? विना वाजत काय वाजवायची 4-4 घंटा 4-4 तास विना घेऊन बसत होते. त्यांना विना लावता येत होता. विना लावायचे पद्धतशीर आणि विना लावून भजन करायचे. ते रघुपते राघव राजा राम पतित पावन सीताराम. तुम्हाला नवल वाटेल, माझं खोटं वाटलं तर युट्यूबवर जा. राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम ज्या दिवशी शपथ घेतली, त्या शपथविधीच्या दिवशी त्यांनी भगवद्गीतेचा श्लोक म्हणून शपथ घेतली. मला येत नाही, पण मला अर्धा तुकडा येते, मग बाकीचं तुम्ही सांगा. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. काय कदाचनच आहे ते, मला तरी कुठे येते आज श्लोक. मग घेतली शपथ. जाती नको मुसलमान, शपथ काय म्हणून घेतली? भगवत श्लोकाची निर्मिती, श्लोक म्हणून शपथ घेतली. आजही रामेश्वरला जर गेलात, मोदी साहेबांना त्याचं ते हे बांधलंय, काय म्हणतात त्याला, संग्रहालय बांधलंय. त्या संग्रहालयाच्या बाजूला एका बाजूला कुराण आहे, एका बाजूला भगवद्गीता आहे, आणि विना घेऊन फोटो टाकलाय. काय टाकलाय? अब्दुल कलाम राष्ट्रपती पदावर विराजमान झाले, शास्त्रज्ञ सायंटिस्ट होते, तरीही ते शेवटी कोणाला मानित होते? देवाचं अस्तित्व मान्य करीत होते. आपण का तितके मोठाले झालोत का? काय सायंटिस्ट आहेत आपण, राष्ट्रपती आहे, एवढ्या मोठ्या पदावर गेलं तरी बुवा देवाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आता जे आळंदीमध्ये बाबाजी विश्वशांती केंद्र आहे का नाही, भारतात एकच आहे बरं का ते पडदा कीर्तन होत नाही का ते कराड साहेबाचा. ते भारतातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट आहेत, विजय भटकर म्हणून, सगळ्यात मोठे. त्यांनी स्थापन केलेलं, कराड साहेबांना केलं म्हणा. पण आणलं कोण? त्याला विचारलं कसं काय केलं तुम्ही? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, मी विज्ञान दृष्टिकोनातला जरी असतो, जगाला शांतीचा संदेश ज्ञानेश्वर महाराजांना दिला. कोणाला? किंबहुना सर्व सुख. किती मोठी विचारधारा आहे. म्हणजे शांती पाहिजे असेल, नामा म्हणे तया, नामा म्हणे देवा चला तया ठाया. विश्रांतीचं स्थान आळंदी आहे. अजूनही बघा तुम्ही, लय माणूस लय बेजार झाला ना इकडं, उगं रुसून आळंदीला जायचं 7-8 दिवस. हे लय किरकिऱ्या करू लागल्या, काय करायचं? आळंदीला मस्त वाटते, शांत. तुम्ही काय म्हणा बा, आता तुम्ही म्हणताल तुला तसंच कसं म्हणलास बरं दिसत नाही. पंढरपुरापेक्षा मला आळंदी बरी वाटते. आता ते काय म्हणून कसं आहे ते, पंढरपूरचा बाप आहे म्हणा, आळंदी मा आहे. माय आवडते का बाप आवडते माणसाला? पंढरपुरात जातोच की म्हणा वारीला. आताही मला पंढरपुरातली काही माहित नाही. आता मी 22 वर्ष झाले यंदा चाललो. मी एकटा कवा पंढरपुरात फिरले तुम्ही मला पाहिलं का? मला समजत बी नाही. कोणत्या सगळ्या गल्ल्या सारख्या दिसतात, कोणीकडे जाऊ चुकलं पिकलं तर बनलं बाबा मिळच लागत. आळंदीमध्ये मला मस्त करमत. विश्रांतीचा ठाव, संतांची विश्रांती, शांती जर कुठं मिळत असेल ते ज्ञानोबराच्या चरणाजवळ. म्हणून जगाला शांतीचा संदेश देणारे शास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ संत ज्ञानेश्वर महाराज म्हणून ते विजय भटकर म्हणले. मी जरी शास्त्रज्ञ असलो, शास्त्रज्ञानं आता जरी आम्ही एखाद्या गोष्टीचा शोध लावला, 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांना सगळ्या गोष्टीचा शोध लावलेला आहे. म्हणजे हे शास्त्रज्ञ झुकायले देव पुढे. आणि आमचे हे जे हो आणि आमचे जे हे ना असे अर्धवट इतर ना उदर बिचमी आदर, ते म्हणाले देवच नाही, तुझ्या पाया पडू दे बापा, देवच नाही वाले. अरे मोठाले लोक देवाचा अस्तित्व मान्य करतायत. तुला एक तर शेतातलं येठण लावाय ना, तिकडे गेलं तर नोकरी लागन, पारावच्या वाट्यावर बसून देव नाही म्हणतो उठीतून. ही जी अशी हे जी आहेत नाही अर्धवट हे ना, गावामध्ये सगळ्या खेळ खंडोबा केला. 4-2च असते. एक जण म्हणला
म्हणला इतकं सगळं जग राहते रे, 4-2च एक नाचलं की सगळ्याला नाशित रे. एक कांदा नाचला की काय करते सगळ्याला नाशित. एकच गाव असते असं. एवढ्या मुगाच्या घुगऱ्या जर शिजू घातल्या ना त्या ह्याच्यात हा बगुन्यामध्ये सगळ्या मुगाच्या घुगऱ्या शिजत्यात आणि एक काय म्हणा त्याला आधनी कुचर बाहेर तैसा नये सापा टाळ वाजवा टाळ कुचर बाहेर तैसा नये रसा पाकाश तैसे चित्त शुद्ध नाही तेद बोध करील काही. सगळे मुग शिजत येत आणि एक मुग का नाही त्याला का पाणी कम पडत त्याला अग्नी कम पडत शिजतच नाही. तसे गावगाव होत न शिजणारे देव नाही म्हणते हे नाही निसर्ग आहे तुझ्या पाया पडते. अरे तुम्ही म्हणल्यानं काय होतं एक दिवशी घुबडाची भेट झाली होती. ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं होय रे सूर्य आहे का नाही. घुबड म्हणला कत्तय नाही. कोण म्हणलं कत्तय सूर्य नाही म्हणला ज्ञानेश्वर महाराज. सूर्याचं वर्णन करू नका ज्ञानेश्वरी मध्ये सूर्यच नाही म्हणला. कोण म्हणले का हा दिवसा फुटती डोळे ढुढुळाचे ज्ञानेश्वर महाराज म्हणजे त्याला उजळलं की त्याला काय होते दिसतच नाही. आणि ते म्हणते सूर्य नाही का ह्याला नाही दिसत सूर्यच नाही. तसे असे काही 4-2 माणसं निघालेत गावगाव त्यांच्यावर काय नाही. ते घुबडाला सूर्य दिसत नाही म्हणजे आपल्या तुम्हाला दिसत नाही काय कमाल झाली. तसं त्याच्याकडे ध्यान ठेवायचं नाही. आपलं चालायचं. शास्त्रज्ञ म्हणाले सूर्य हे आपलं देव खरा आहे. देव सत्य सत्य तू विठ्ठला. हे सत्यता देवाची शास्त्रज्ञानं मान्य केली. अरे बाबा तुम्हाला काय सांगाव याच्या आधी एक गुजरातचे लेकरू 6 महिने आकाशामध्ये ते हे घेऊन गेले ते रॉकेट. किती वर्ष किती महिने 6 महिन्यानंतर ते रॉकेट जमिनी येणार होतं. त्याच्या अगोदरचं जे रॉकेट गेलं तर जमिनी येता येता ते पलट होतं. त्याच्यामध्ये कल्पना चावला नावाची मुलगी वारली होती. ठाव आहे का तुम्हाला. हे तेव्हा जे रॉकेट वापस निघालं त्याच्या जीवाची काय होऊ लागली घबराट होऊ लागली. त्यावेळेस ते सगळे जे कोणी होते 7-8 जण त्याच्यामध्ये गुजरातची एक लेकरू होतं ते ती सारखं भगवद्गीतेचे पारायण करू लागलं. आलं सुखरूप ते यान 15 दिवस लागले त्याला शुद्धी यायला. कारण ते वातावरण हे वातावरण जुळत नाही. 15 दिवसानंतर मुलाखत घेतली. मुलाखत घेतल्यावर त्या मुलीला विचारलं. सुनीता विल्यम्स नावाची मुलगी होती. नवरात्रीनं तिकडच केला. तिला विचारलं गोबाई याच्या अगोदर विमान आलं होतं पडलं माणसं मेले तुला भीती वाटणं गेली का. भीती वाटू लागली ना म्हणली. मग तेवढ्या पराया मुलखात आधार कोणाचा होता आणि तुला नेमकं काय काय तुझी अवस्था होती. त्यावेळेस ती फक्त म्हणली श्रीकृष्णाचा मला आधार होता. हे काय मी भगवद्गीतेचं पारायण करू लागले. कोण म्हणाले सुनीताई विज्ञान कोण म्हणाले हे आमचे जे वट्या अवस्थेत का नाही निसर्ग तुझ्या पाया पडते. याला काय अर्थ. ईश्वराचं अस्तित्व विसरू नये आपण. मला वाटतं चाले हे शरीर कोणाची कोण बोलविते हरिविन. त्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष करू नये मला वाटतंय सगळ्या लोकांनी. आणि म्हणून ते दुर्लक्ष होऊ नये म्हणून त्या देवाचं आम्हाला विस्मरण होऊ नये म्हणून आज महाराजाची एकच तळमळे तुझा वेस
ईश्वराचं अस्तित्व चराचरामध्ये आहे, आपल्याला मान्य करायचे. आपल्या तर नाही, भारतीय संस्कृतीमध्ये जागोजाग आपण पूजनच करतो. मी असा मुद्दा तुम्हाला मी सांगितला अगोदर. आजही बघा तुम्ही, आता कोणचा सण येणार आहे आता? मकर संक्रांत. मकर संक्रांतीला पूजा राहतीच. पूजा राहते का नाही? हे पुस महिना झाला का रे? सुरूच आहे नाही का नाही? पुस महिन्याला दर रविवारी कोणाची पूजा आहे? सूर्याची पूजा आहे. पूजा आहे, पूजा सांगायला मी तुम्हाला. त्याच्या पुढे अजून सरकलं की आता कोणचा सण येते म्हणून? संक्रांत झाले की सण ठाव नाही. शिवरात्र येते, महादेवाची पूजा. पाडव्याला शिमगा येते. शिवरात्र येते ना, अगोदर शिवरात्र येते महादेवाची. शिवरात्र झाली की लगेच अग्नीची पूजा. बिना पूजेचा सण दाखवा तुम्ही ना मला. कशाची पूजा आहे? होळीची पूजा नाही का? पूजा आहे. तिथून सरकल पाडवा आहे. पाडव्याला तर पूर्ण मुहूर्त आहे. देवाची पूजा करतात लोक. नवे वस्त्र करतात देवाला. देवघर राहते, देवघरात नवे वस्त्र करतात. नवऱ्याची पूजा आहे. पाडव्याच्या दिवशी कोणाला ओवाळीत जाऊ? मालकाला ओवाळत जाऊ. पूजा आहे. औक्षवण करत जाऊ. आयुष्य वाढते नवऱ्याच. सकाळी स्नान झालं की इकडे या म्हणायचं आधी. दटवून का म्हणणं होईना, इकडे या जरा. ते म्हणला इतकं. नवऱ्याची कोणता सण बिना पूजेचा आहे? पंचमीला नागाची पूजा. त्या ह्याला वड सावित्री. वृक्षाची पूजा. पोळ्याला बैलाची पूजा. दिवाळीला गायीची पूजा. पहा ना, बिना देवाच्या अस्तित्वाचा आहे का हे सण? कोण्या रूपानं आपण पूजन करावं? कोण्या रूपात? देवाचंच अस्तित्व मानतो आपण. कुठे गेलं देवाचं अस्तित्व आपल्याला मानायचंय. चराचरामध्ये देव आहे, या हिशोबाने हे सगळे सणवार आहेत. देवाकडं तुमचं आमचं कोण्या क्षणी दुर्लक्ष होऊ नये याचाच अर्थ हे सण उत्सव आहेत. कोण्या अर्थानं देवाची पूजा हो, कोण्या अर्थानं देवाची पूजा हो. आणि म्हणून ईश्वराला आपल्याला दुर्लक्ष करायचं नाही. म्हणून महाराजांना आठवण करून दिली, तुझा विसर न व्हावा विठोबार कुमार. ज्ञानेश्वर सगळे गावातली मंडळी 2 लशी घेतल्या का सगळ्यांनी? का राहिले? काही घेतल्यानं राहिले असले तरी घेऊन टाका. त्यानं काही माणसाला बाधा होत नाही. बरं, चांगलं आहे. आता हे नवयुवकाचे एक आता अभियान सुरू होणार आहे. आलं तर का आपल्या गावात? आला असेल तर सुरू करा. तुम्ही सुरक्षित राहा. तुम्ही भारताचं भविष्य आहात. तुम्ही घरचे चिराग आहात, घरचे दीपक आहात. तुम्ही राहिलात, तुम्ही सुरक्षित राहिलात तर मायबाप सुखानं खातील. तुम्ही तुमच्या आरोग्याला काही धोका होता कामा नये. तुम्ही जाऊन अभियान आणा गावात. फोन लावा. तात्कळच आहे का दवाखाना तुम्हाला? त्याला फोन लावा, आमच्या गावात आणा म्हणा. सगळे एकठोक उभे राहा आणि फटाफट लस घेऊन टाका. कारण ही 3री लाट येईल. कोणत्याही क्षणी भजन कीर्तन बंद होऊ शकतं. कोणत्याही क्षणी आपले भजने, कीर्तनकार, कथाकार सगळे हे घ्या बाबा, लस घ्या. काय सुरक्षित राहा. आता ह्याला दुसरा काय पर्याय आहे का? त्याला काय पर्याय नाही. आणि आता हे जर बंद केलं तर आपल्याला छोटेखानी कार्यक्रम चालवायचे. बरं, लय मोठे करायचे नाही. कुठं गेलते बोर आणले नाही? नाही तर दरवर्षी मला बोर देते बुवा. आता पुढच्या वर्षी द्या. हा द्या बापा. हा उद्या. बरं उद्या. हाय हेच माणसं देव राहतात. दुसरा कोणचा देव हे? हा ती तुमच्या वलीच देव माणूस आहे. चांगला गावातल्या लोकांनी अशा माणसाकडे बी ध्यान ठेवा. अशाला लस द्या. बरं, याला माहिती नसते, ज्ञान नसते.
हे देव माणसं आहेत, हे निरपेक्ष निरपास निष्पाप माणसं आहेत. कसे माणसं आहेत? निष्पाप आहे किंवा काहीच नाही की बाकी चॅप्टर लोक आहेत तुमच्यासारखे. चॅप्टर पेक्षा आम्हाला हे आवडत आहेत, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी सुखी राहा. सगळ्यांना लस घ्या. गावात जर एखाद्याला जरी कोरोना झाला तर लई त्याला नस करू नका. काही लोकांना वाटतंय लईच आम्ही शानी आहेत, लई वाळीत टाकले करायलेत. अरे काय कोणाला माहिती आहे काय दुखणं होतंय कसं होतंय ते म्हणून. तसं मन जाऊ नका कोणाला, ह्याला लई झाला आणि ह्यानं आमच्या गावात आणला, याद राखा तसं करू नका बघा. उलट त्याला सहकार्य करा. भाकर करून कुटका नेऊन द्यायचा. शाळेत ठेवा, कुठे ठेवा की काय शेतात ठेवा. ते का काय लगे अपराध केलाय का काय, त्यानं काय पाप केलंय का काय. गावगाव अशी कुटाने व्हालीत, त्यानं आमच्या गावात आणला असं म्हणू नका. उलट तरुण मंडळी तुम्ही अशा माणसाला साथ द्या. फेसबुकला बघत असताल ना चांगले काम करणारे किती माणसाचा जे जे व्हायला. काल बाई गेल्या सिंधुताई सपकाळ. महाराष्ट्रात भारतात फेसबुकचे जे युजर आहेत, फेसबुकचे जे मालक आहेत, काय नाव आहे रे, मार्क झुकरबर्ग, ते सुद्धा रेडी म्हणे. एका दिवसात एवढं स्टेटस, प्रत्येकाचा स्टेटसला होता. कोणाला श्रद्धांजली? सिंधुताई सपकाळला. चांगले कामं करावं लागतात. ते आता सोनू सूद म्हणून एक हिरो आहेत साहेब, आहेत चांगला माणूस आहे, गोरगरिबाला मदत करायला 1000 सायकली वाटल्या काल. मग काल एका माणसाला ऑपरेशन करायला तिकडले पैसे दिले 10 लाख रुपये. चांगली कामं करा. तुम्ही पैसे देऊ नका कडे, तुम्ही तेवढी आपली क्षमता जरी नसेल साथ तर द्या. गावातल्या गावात काय द्या, साथ तर द्या. महाग तर ओढू नका, अपमान तर करू नका. बाहेरच्या लोकांचे नाव केवढाले व्हालेत, मोठे मोठे लोक त्याला किंमत द्यालीत. आपल्या गावातूनच चांगल्या कामाला सुरुवात करा ना. राजकारण चुलीत घाला. ती निवडणुकीपुरतं राजकारण केलं पाहिजे. हारजीत झाले का संपला विषय. हे आमचा माणूस पार्टीचा आणि परक्या पार्टीचा करू नका. तुम्हाला ध्यानात ठेवा. आपली माणसं समजा सगळे. गावात तुमचे जसे तुम्ही सहकार्य करताल, आम्ही माळावला दिवाय आम्ही येऊ शकत नाही तुम्हाला सहकार्य करायला. आम्ही अशीच येणार पाहुण्यावानी कवा बाबा. तुमचंच तुम्हाला सहकार्य असलं पाहिजे. ध्यानात घ्या. पार्टिशन हे काही हे काय आणलं नाही पाहिजे. आपले जरी काही भांडणं फिरणं झाले असले, झाले गेले पार पडले म्हणलं पाहिजे. सहकार्याची भूमिका ठेवा, त्याच्यातच परमार्थ आहे. विठ्ठल जय जय.